आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। प्रवासाच्या बहाण्याने कार चालकाचा खून करणाऱ्या व कार चोरून नेणाऱ्या टोळीच्या मुसक्या आळेफाटा व एलसीबीने आवळल्या आहेत। 28 जानेवारी आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फर्याद क्रमांक 24/2025 अन्वये अंकुश राजेश गायकवाड यांनी तक्रार मिसिंग नोंदवली होती। त्यांच्या तक्रारीनुसार राजेश बाबूराव गायकवाड वय 56 वर्ष, राहणार जेल रोड, निधी अपार्टमेंट, गंगापूर रोड, जिल्हा नाशिक हे पुणे येथे त्यांची इर्टिका गाडी क्रमांक MH15 JD 5193 घेऊन गेले होते। फर्यादींच्या म्हणण्यानुसार फर्यादी यांच्या आईच्या फोनवर मिसिंग राजेश गायकवाड यांच्या मोबाईलवरून फोन आला होता की सदर फोन हा संतवाडी तालुका जुन्नर हद्दीमध्ये सापडलेला आहे। 28 जानेवारी 2025 रोजी मिसिंग राजेश बाबूराव गायकवाड वय वर्ष 56 यांचा मृतदेह संतवाडी हद्दीत आढळून आला। राजेश गायकवाड यांचे दोन्ही हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते। त्यांचा अज्ञात व्यक्तीने खून करून संतवाडीमध्ये मृतदेह फेकला होता असा संशयावरून अनोळखी व्यक्ती विरोधात फर्याद दाखल करण्यात आली होती। पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास योग्य ते आदेश देऊन तपासासाठी रवाना करण्यात आले होते। स्थानिक गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर यांचे पथकाने वरील घटनेच्या परिस्थितीनुसार व मिळालेल्या फुटेजच्या आधारे तसेच काही गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता खून केल्यानंतर सदर एर्टिका गाडी माळशेज घाटाकडे रवाना झाली होती। परंतु प्रत्यक्ष टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एर्टिका कारमध्ये राजेश गायकवाड हे नाशिकच्या दिशेने चालले होते। त्यामध्ये एक पांढरी कॅप घातलेली व्यक्ती व त्यांच्या बरोबर अन्य काही व्यक्ती होते। आळेफाटा पोलीस व एलसीबी समांतर तपास करत असताना पुण्याच्या बाजूकडे चाकणच्या गाडी तळावर तपास करण्यात आला। त्यावेळी पांढरी कॅप वाले व्यक्ती बरोबर 3 संशयित व्यक्ती आढळून आले। दरम्यान सदरची एर्टिका कार ही कसारा इगतपुरी घाटात आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला की सदर गुन्हेगार हे नाशिक परिसरातील असावेत। गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता फुटेज मधील व्यक्ती युवराज मोहन शिंदे, सातपूर, जिल्हा नाशिक, विशाल आनंदा चव्हाण, राहणार गंगापूर रोड, कॉलेज रोड, नाशिक असल्याचं सिद्ध झाले। त्यानंतर 31 जानेवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून माळशेज होऊन सदर आरोपी ओतूरकडे येताना आरोपी विशाल आनंदा चव्हाण, मयूर विजय सोळशे, राहणार गोकुळवाडी, श्रीरंगनगर, नाशिक, ऋतुराज विनय सोनवणे, राहणार गंगापूर रोड, विद्या विकास सर्कल, नाशिक इत्यादीकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी आम्ही नाशिककडे जाण्यासाठी सदर गाडीमध्ये बसलो होतो व आम्ही राजेश गायकवाड यांच्या गाडीमध्ये गळा चिरून हत्या केली असल्याची कबुली दिली। गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 729/2025 अन्वये 309/6, 305 व आर्म ऍक्ट कलम 4 व 25 प्रमाणे आरोपींना अटक करण्यात येऊन आरोपींना 7 फेब्रुवारी पर्यंत सक्त पोलीस कस्टडी देण्यात आली होती। यातील मयूर सोळशे व विशाल चव्हाण हे खुनातील सराईत आरोपी असून युवराज शिंदेवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदरची कामगिरी ही पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनानुसार व नेमलेले पथक मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अविनाश श्रीमकर, DYSP जुन्नर रवींद्र चौधर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप शंकपाळ, PSI अमित सिद्ध पाटील, पोसई चंद्रा डुबरे, एलसीबीचे दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, आळेफाटाचे अमित मालुंजे, विनोद गायकवाड, सचिन कोबल, गणेश जगताप, ओंकार खुणे इत्यादी लोकांनी केली। जुन्नरहून मुख्य संपादक तेज तुफान न्यूज चॅनल आयुब शेख, आळेफाटा, पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.